राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून नाकाने कांदे सोलण्याचा प्रकार करतायत। भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची नियुक्ती अयोग्य आहे आणि ती न्यायपालिकेची हत्या आहे अशा पद्धतीचा आरोप रोहित पवार करतायत। परंतु मला रोहित पवार यांना एक प्रश्न विचारायचा, जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा अनेक काँग्रेसचे पदाधिकारी हे सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जज म्हणून त्यांनी राहिलेले आहे। बहरुल इस्लाम यांचं उदाहरण आहे, ते काँग्रेसचे खासदार होते, नंतर हायकोर्टामध्ये जज झाले, सुप्रीम कोर्टामध्ये खासदार झाले। के.एस. हेगडे जे राज्यसभेचे खासदार होते त्यानंतर हायकोर्टात जज झाले, सुप्रीम कोर्टामध्ये देखील जज झाले। कृष्णा अय्यर केरळमध्ये मंत्री होते, त्यानंतर हायकोर्टात जज झाले, सुप्रीम कोर्टामध्ये खासदार झाले। त्यामुळे रोहित पवार यांनी न्यायपालिकेबद्दल व्याख्यान देण्यापूर्वी थोडासा इतिहासाचा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतरच अशा पद्धतीचे आरोप करावेत। लोकशाही आपल्या सोयीनुसार, न्यायपालिका आपल्या सोयीनुसार, हे रोहित पवार यांचं वागणं योग्य नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्य नागरिक रोहित पवार यांचा हा दुटप्पीपणा नक्कीच लक्षात घेतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।